जर मुंबईवरून पोपट आहे इथं आला नसता, तुमच्या समोर कीर्तन केलं नसतं, गाढव तू गाढवच होता. विठ्ठल त्यानं आपला देह सदेह वैकुंठाला नेला. रामकृष्ण परमा आतापर्यंत आलेल्या प्रत्येक अवतारानं देह त्याग केला. माझं वाक्य आहे का? कदाचित तुम्हाला स्फोटक वाटेल, विचित्र वाटेल. कृष्ण परमात्म्याला आपला देह टाकावा लागला. बापूजी राम प्रभूला आपला देह टाकावा लागला. येथे नाही उरो आला अवतार आणि ज्यांनी आपला देह सदैव इथं टाकून गेले, सदैव देह टाकून गेले. देह नेला नाही, भाग्यवान ठरले माझे तुकोबर आहे. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन या निळा गेले, निळा म्हणे ती सकळ संत तोषविले. जय जय जी सद्गुरु स्वामी तुकया करा. स्वतः स्वतः देह कुठे नेला? वैकुंठाला नेला. तुम्हाला माहिती का नाही माहित नाही मला, इकडे गुजरातच्या लोकांना. पण एक 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 12-13 वर्षापूर्वी. त्या काळातल्या शिक्षण मंत्र्यानं 10वीच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न टाकला होता. तुकाराम महाराजांचा मृत्यू कोणत्या साली झाला? वाक्य ऐकताय का? काय वाक्य होतं? कीर्तनातलं एवढं जर डोक्यात राहिलं तरी बरं होईल. तुकाराम महाराजांचा मृत्यू कोणत्या साली झाला? तत्कालीन असणारे वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष, संपूर्ण वारकरी संप्रदाय शिक्षण खात्यावरती तुटून पडला. बापूजी आंदोलन केली, ही आंदोलन केली. तुकोबरायांचा मृत्यू नाही झाला, तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले. शिक्षण खात्याच्या मंत्र्याचं डोकं ठिकाणं आहे का? तुकोबरायांचा मृत्यू लिहिता? तो प्रश्न ज्या ज्या मुलांनी लिहिला त्याला सुद्धा 5 मार्क, आणि ज्यांनी नाही लिहिला तुकोबराय वैकुंठाला गेल्यावर सुद्धा आमच्या 10वीच्या पोरांना 5 मार्काचं अनुदान देतात. एवढा उपकार आहे विठ्ठल. शिक्षण मंत्र्यांना पास करावं लागलं, आणि 10वीची जी नापास होणारी पोरं होती 35% 5 मार्क वाढवल्यावर पास झाली नारायण. हे तुकोबरायचे उपकार. अवघड काहीच नसताना सुद्धा अंतःकरणातला भाव जगद्गुरु देवाजवळ सांगतात, देवा तेव्हा ऐक ना, माझं मागणं आहे. काय मागणं आहे? सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती. का? कारण तू जसा आहेस ना, तू गोड आहेस. तू कसा आहेस? तुझं रूप गोड आहे, तुझं नाम गोड आहे. तू कसा आहेस? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. माऊली त्यावरांना विचारा. रूप पाहता लोचनी तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. राजस कुमार मदनाला पुरला, रवी शशी कळा लोकपाल. इतकं सुंदर, इतकं सुंदर. का? विश्वामध्ये इतकं सुंदर दुसरं काहीच नाही. एवढा सुंदर असणारा देवा, तुझं रूपही गोड आहे आणि तुझं नामही गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, 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 गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देई माझं प्रेमा सर्व काळ, देई माझं प्रेमा सर्व काळ, गोड तुझे रूप,
तुझे नाम गोड तुझे नाम देई माझा प्रेमा सर्वदा देई माझा प्रेमा सर्वदा गोड तुझे टाळीवर एकदा टाळी गोड टाळीवर वा गोड तुझे रूप देवा गोड तुझे नाम ऐक ना मला काय पाहिजे माहितीये काय देई मज प्रेम सर्वदा जी वस्तू बाजारात मिळत नाही काय बोललो माझं वाक्य लक्ष द्या पाठीमाग लक्ष द्या कीर्तन संपायच्या बेतात आले जी वस्तू बाजारात मिळत नाही वाक्य कळलं बाजारात सोनं कमी आहे का पैसे कमी आहे सोनं कमी विचार करून उत्तर देत नाही आलं मला म्हणून दिलं सोडून बाजारामध्ये सोनं कमी आहे का पैसे कमी आहेत बोला तुम्ही सांगा कोणतरी मागून मला म्हणतो तुम्ही सांगा तुम्हाला कशाला बोला सोनं कमी आहे बाजारात सोनं कमी नाहीये पैसा कमी बाजारात अंगभर कपडे नाही आहेत त्या घेण्याची दानत नाही बोला बाजारामध्ये अंगभर कपडे घेत नाहीत का आपली दानत कमी पैसे कपडे घ्यायचे कपडे छोटे आहेत का लाज छोटी आहे आपली लाज बारीक झाली आहे का कपडे छोटे झाले लाज लहान झाली लाज बाजारात कपडे भेटत नाही अंगभर असं नाही घालण्याची इच्छा राहिली नाही आपली बाजारामध्ये सोनं कमी नाही आहे पैसे कमी आहेत 2 गुणी भरून जर पैसे दिले तुम्हाला सोनं घेता नाही यायचं 2 गुणी भरून पैसे दिले तुम्हाला सोनं नाही घेता यायचं एवढे पैसे नाहीत म्हणून सोनं घेतात मी म्हणतो तुम्हाला ट्रक भरून पैसे देतो ट्रक भरून तुम्ही माझं खोटं बोलता नाही मल्ल्याचा माझा जवळचा संबंध आहे देतो एक ट्रक भरून मला 1 किलो प्रेम घेऊन या किंवा 1 पिशवी भरून प्रेम आणा बोला बाजारात मिळणारी वस्तू नाही माझं वाक्य लक्षात आलं सोनं मुबलक आहे पैसे नाही आहेत पैसा मुबलक आहे बाजारात प्रेम नाही आहे कल्पना वरखारे गोड प्रमाण माझ्या बोलण्यात लक्ष द्या ओळखारे वस्तू सांगणारे कल्पना बरोबर जी वस्तू बाजारात मिळत नाहीये त्या वस्तूबद्दलची मागणी तुकोबरायांनी केलेली आहे देवा तुझं रूपही गोड आहे तुझं नामही गोड आहे कारण का अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा मन केशवा मन केशवा काबान अमृता होली गोड अमृता होली गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा विश्वामध्ये 2 वस्तू आहेत ऐका सुरतकर मंडळी थानकर मंडळी ऐका विश्वामध्ये 2 वस्तू आहेत पहिली वस्तू आहे हवा दुसरी वस्तू आहे गगन काय वस्तू आहे संपूर्ण विश्वामध्ये 2च वस्तू आहेत तुम्ही म्हणसाल महाराज जेवल्यावर गोळी घेतली नाही तुमचं डोकं फिरलंय
हवा जगभर आहे, गगन जगभर आहे, दुसरी वस्तू नाही, दुसरी वस्तू जगभर नाही. तुम्ही म्हणाल कस काय? हो नाहीये. पाणी सगळीकडेच नाहीये. पाणी लक्षात असू द्या. प्रकाश सगळीकडे नाही. आता आपल्याकडे अंधार आहे, अमेरिकेमध्ये प्रकाश आहे, सर्व दूर. इथं हवा आहे, तिथं पण हवा आहे. इथं गगन आहे, तिथंही गगन आहे. पण माझ्या माऊली ज्ञानोबाने त्याच्यापेक्षा उच्च कोटीचा दृष्टांत दिला. टाळी वाजवा दादा करता एकदा का. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाल. जेवढं गगन आहे आणि गगनापेक्षा व्यापक काय नाम. प्रभो तुझं रूपही गोड आहे, तुझं नामही गोड आहे. मला आवश्यकता आहे त्या नामातल्या प्रेमाची. कशाची गरज आहे मला? प्रेमाची. प्रेमाची गरज आहे. आणि प्रेम ही वस्तू तुमच्या डायरीमध्ये, डिक्शनरीमध्ये, तुमच्या वहीमध्ये, तुमच्या वह्यांच्या फाडलेल्या पानावरती जे प्रेम लिहिले ना, त्या प्रेमाबद्दल बोलत नाही. ऐका, तुमच्या डायरीमध्ये, तुमच्या डिक्शनरीमध्ये, वहीमध्ये, वहीच्या फाडलेल्या पानावर जे प्रेम लिहिलंय त्या प्रेमाबद्दल जगद्गुरु तुकोबराय बोलत नाही. मला गरज आहे, मला गरज आहे निखळ प्रेमाची. प्रमाण देऊ नका. कोणत्या प्रेमाची? ज्या प्रेमाची पुन्हा उणीव भासणार नाही, जे प्रेम पुन्हा भविष्यात कमी होणार नाही, जे प्रेम एकदा अंतःकरणामध्ये साठवल्यानंतर त्याचा आनंद क्षणभर सुद्धा कमी होणार नाही, अशा प्रकारचं प्रेम. देई मज प्रेम सर्व काळ, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. प्रभो माझी मागणी इच्छा आहे. गाईचं दूध काढताना तुम्ही पाहिलं असेल किंवा काढलंय असेल तुम्ही. गाईचं दूध धार काढले असेल. कोणत्या भांड्यात काढतो आपण? बोला. गाईचं दूध कोणत्या भांड्यात काढतो? बोला ना. स्टीलच्या भांड्यात, स्टीलच्या भांड्यात, अल्युमिनियमच्या भांड्यात, तांब्याच्या, पितळाच्या भांड्यात काढतो. गाईचं, म्हशीचं, शेळीचं. माझं नाव सांगू नका, माझं नाव घेऊ नका, पण उद्या जमलंच कोणाला तरी एखाद्याने वाघिणीचं दूध काढा. मुंबईवरून महाराज आले, त्यांनी सांगितलं ना आमचा माणूस वाघाने खाल्ला, आम्हाला सांगू नका. वाघिणीचं दूध काढण्याकरता भांडं कोणतं लागतं? सोन्याचं. तुम्ही काढलंय कधी? संतांच्या प्रमाणे काय लबाडाच्या गोष्टी चालल्यात ना. पण हे सत्य आहे. काय सत्य? वाघिणीचं दूध काढण्यासाठी, वाघिणीचं दूध घेण्यासाठी सोन्याचं भांड लागतं. तुम्हाला सांगू, पार कधीच तुम्ही अमर व्हाल. माझं वाक्य लाईव्ह बोलतो मी, अमर व्हाल. कोणताच आजार तुम्हाला भविष्यात तुम्ही मारणारच नाही. आहे याच्यापेक्षा तरुण व्हाल, आहे याच्यापेक्षा चिकणे दिसणार. माझ्याकडे औषध आहे. तुम्ही कसं करायचं ते तुम्ही ठरवायचं, कसं आणायचं तुम्ही ठरवायचं. झोपलेल्या सिंहाच्या नाकातला केस आणायचा आणि आपल्या करदोरीला बांधून ठेवायचा. कधीच कधीच तुम्ही मारणार नाही. मजाक नाही झाली. त्यांना हसायला येतं, खोटं वाटते. म्हणजे मला गरज नाही तरुण व्हायची, मी असंही मरल, मला गरज नाही. पण तुम्हाला जर कोणाला वाटत असेल आपल्याला जीवन अमर व्हायचंय, तर त्यांनी झोपलेल्या सिंहाच्या नाकातला केस सोडून आणायचा आणि आपल्या कडदोरीला बांधायचं. मरणारच नाही माणूस. सोपं आहे का? बोला. सोपं आहे? अरे ते जसं सोपं नाही ना, तसं बाजारात प्रेम मिळणं सोपं नाहीये. अवघाड्या अवघाड्या दुर्मिळ आणि दुर्मिळ असणारी वस्तू जगद्गुरूंनी सांगितलं, प्रभू माझे डोळे, माझे चित्त तुझ्या चरणाजवळ अखंड राहू दे. आणि अखंड राहिल्यानंतर मला अंतःकरणात एक इच्छा देई माझं प्रेम सर्व काळ. एवढंच नाही, माझी जवळच्या अंतःकरणातली मागणी. एकदा का तू माझ्या मनात बसला, एकदा का माझ्या चित्तामध्ये तू ठसवला, तू का म्हणे देह भरीला, एकदा का अंतःकरणामध्ये तुला साठवलं ना, तुला मी साठवलं ना,
कोंडू कोंडू धरीन जीव आतमध्ये साठवलं ना घरीला पंढरीचा चोर प्रेम बांधो निया बंदी खातीला आत विठ्ठल कोंडीला मी त्याला आतमध्ये कोंडलं प्रभू माझ्या जनाबाईने रे आतमध्ये कोंडलं ना माझ्या गवळणीने जसं त्याला चित्तामध्ये धरला हरीने माझे हरिले चित्त भार मित्र विसरले आता कैसे जाऊ खरा ऐक ना देवा माझी मागणी हे विठू माऊली हे विठू माऊली विठू माऊली हाती वर दे विठू माऊली हाती वर दे विठू माऊली हाती वर दे विठू माऊली हाती हातीवर दे दादा करतात आहे वाजवायला वा गोड विठू माऊली हातीवर दे येऊन या राही किंवा संचरून या राही हृदय माझ्या दिखिला डोळा बैसला मनी गौरव जर असेल ना आपल्या सगळ्यांचा गौरव होणार विठ्ठल पांडुरंगा हे दया गणा परमेश्वरा जर तू माझ्या हृदयात राहिला ना गुण गाईन आवडी गुण
राहिलास तर मी रात्रंदिवस काय करेन तुझं गुणगान. आणि एकदा का तुझं गुणगान गायलं तर मला कोणत्याही सुखाची कमी होणार नाही. माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याच दुःखाचा. झाले राम राज्य काय उनी आम्हासी धरणे धरी तिक गाई ओळखसी. मला मागच्या कीर्तनामध्ये सिद्धांत पाऊस पडला, अवकाळी पाऊस पडला, नदीला पूर आला, तो फक्त बोलायचं नाही. बसले मंडळी सावध आहे तुम्ही. मावशी, ताई, अक्का, नाही तर उगा बघर यायची डोक्यात तुझ्या उद्याची. पूर आला, पूर, नदीला पूर आला, पलीकडे जायचं. 4-5 वर्षाची मुलगी आणि वडील त्या नदीच्या पलीकडे आहेत. बाबांनी सांगितलं, बाळा माझ्या हाताला धर म्हणजे आपण पलीकडे जाऊ. ऐकता ना तुम्ही? बाबांनी सांगितलं, बाळा माझ्या हाताला धर म्हणजे आपण पलीकडे जाऊ. बाळाने सांगितलं, मुलीने सांगितलं, बाबा तुम्ही माझ्या हाताला धरा म्हणजे आपण पलीकडे जाऊ. सारखं असं काय चुकीचं? सारखंच आहे का चुकीचं आहे काय? तुम्ही ऐकलं नाही का? मी जीवन येऊ का? बापाने सांगितलं मुलीला, बाळा माझ्या हाताला धर म्हणजे त्या नदीतून त्या पुरामधून आपण पलीकडे जाऊ. मुलीने सांगितलं, नाही बाबा तुम्ही माझ्या हाताला धरा म्हणजे आपण पलीकडे जाऊ. एकच आहे का दोन आहेत? बोला, एकच आहे ना का दोन आहे? तुम्ही झोपले काय कीर्तन? काय चुकीचं आहे? चुकीचं काय? अरे बोला नाही तर मग कीर्तन थांबायला. तुम्हाला कळलंच नाही का? मी मागाशी सांगितलं ना बापूच्या तुमच्या नामनं सारखंच आहे ना. बाप जेव्हा मुलीला सांगतो ना माझ्या हाताला धर पलीकडे जाऊ, हे चुकीचं आहे. मुलगी सांगते, बाबा तुम्ही माझ्या हाताला धरा तरच आपण पलीकडे जाऊ शकतो. जेव्हा सद्गुरू आपल्या हाताला धरतो ना तेव्हा आपण भाऊ नदीतून पर जाऊ शकतो. आपण सद्गुरूचा हात धरून पलीकडे जाऊ शकत नाही, तर आपण हात सोडू शकतो. सद्गुरू आपल्या हाताला सोडू शकत नाही. भगवान परमात्मा जर तुमच्या हृदयात राहिला ना तर तो तुम्हाला सोडू शकत नाही. तुम्ही त्याला आवडू नाही तर नाही आवडू, पण तो तुमच्या हृदयात असला पाहिजे. तुमचा बेडा पार झाल्याशिवाय राहणार नाही. विठू माऊली हाची वरदे वर मागितला, दान मागितलं. मागण्याचे एक प्रकार आहे. तुमचं आमचं मागणं भिकारपणाचं लक्षण आहे. तुमचं आमचं मागणं भिकारपणाचं. आमच्या मागणीला किंमत नाही. 3 जण रस्त्याने चाललेले, लक्षात जर तुम्ही 3 जण रस्त्याने चाललेले, चुकून त्यांना देव भेटला. चुकून कोणला? 3 देव भेटला. पहिल्याला विचारलं तुला काय पाहिजे? लक्ष द्या, कीर्तन संपलंय. पहिल्याला विचारलं तुला काय पाहिजे? तो मला इंद्र लोकांची सगळी जागा सगळं वैभव मला पाहिजे, तिथला मालक मी पाहिजे. ते तिथे गेलं. दुसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे? मला आता पंतप्रधान कोण आहे? इथलं नाही. तो म्हणला ब्रह्म लोकात जाऊ दे, तिथलं सगळं वैभव तिथली जागा सगळी मला पाहिजे. तो तिथे गेला. तिसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे? तो म्हणला ते 2 जण कुठे आहेत? त्याला विचारलं त्यांचं मरू दे, ते गेले. एक इंद्र पदाला गेला, एक ब्रह्म पदाला गेला. 2 वैभवात खूप सुंदर चाललंय त्यांचं. तुला काय पाहिजे? मला काही नाही पाहिजे. ते 2 जण इथं आले पाहिजे.